जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। जो हा जो शब्द आहे ना, म्हणजे आपल्या समोर आहे का ती वस्तू नाही, म्हणून तो काय सांगतो की त्या पदार्थाचं परोक्षत्व सांगतो। त्या पदार्थाचं आपल्याला प्रत्यक्ष नाही किंवा अपरोक्ष ज्ञान नाही। आणि हे जे परोक्ष ज्ञान होतं ते श्रुती वचनावरून होतं। ते कोणते कशाविषयक तर परमात्मा विषयक। परमात्मा कसा आहे तर तो श्रुती वचन आपण जेव्हा श्रवण करतो त्याच्यावरून कळतं की जो या शब्दावरून तो परोक्ष आहे। आणि तो कसा आहे तर आनंद स्वरूप आहे। दुसरं कळतं की तो सत्य सत्य म्हणजे त्रिकालाबाधित नित्य आहे। नंतर तो प्रकाश म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूप आहे। तो सर्वांचं प्रकाशन करतो म्हणजे सर्वांचं ज्ञान करून देतो। त्याच्यामुळे सर्वांचं ज्ञान होतं, परंतु त्याच्या ज्ञानासाठी कोणाची आवश्यकता नाही। जसा सूर्य सर्व पदार्थांचं प्रकाशन करतो, परंतु सूर्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही। अशा प्रकाराने आत्मा हा स्वयंप्रकाश आहे। तो विभू म्हणजे व्यापक आहे, अर्थात त्याला कोणत्याही देश काल वस्तू यांचा परिच्छेद नाही, यांची मर्यादा नाही। आणि यच्च यावत म्हणजे जेवढी काही या जगतातील नाम आणि रूप आहेत त्या सगळ्या नामरूपाचा तो आधार आहे। म्हणजे जगतातल्या सर्व नामरूप ही कल्पित किंवा मिथ्या आहे आणि त्या मिथ्या पदार्थांचं अधिष्ठान तो परमात्मा आहे। जगतातली सगळी नामरूप त्याच्यावर कल्पित आहेत, म्हणजे तो जगताचं त्याला म्हणतात विवर्तोपादान कारण आहे। आता विवर्तोपादान या शब्दाची म्हणजे काही शक्ती आहे ती आपल्या नंतर लक्षात येईल। तर जगताच्या कारणाविषयी विचार करताना जगाचं कारण कधी माया किंवा प्रकृती आहे असं सांगतात, कधी जगताचं कारण ईश्वर आहे असं सांगतात, कधी जगताचं कारण ब्रह्म आहे असं सांगतात। ही तिन्ही कारणं आहेत, परंतु ते कोणती कारणं आहेत त्याविषयी त्याचं निरूपण असं केलं शास्त्रामध्ये की ब्रह्म हे जगताचं विवर्तोपादान कारण आहे। म्हणून या ठिकाणी म्हणतात आधार नामरूपाचं, म्हणजे जगताचा तो विवर्तोपादान कारण आहे ब्रह्म। आणि ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान। लक्षात ठेवा फक्त, जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण म्हटलं की ईश्वर आहे, जगताची प्रकृती किंवा माया ही परिणामी उपादान कारण आहे आणि ब्रह्म हे त्याचं विवर्तोपादान कारण आहे। या संस्कृत विचारसागरामध्ये जो आधार नामरूपास याचा अर्थ केला त्यांनी की याच्यातून या ग्रंथकारांना सांगायचे की जगताचं ब्रह्म हे विवर्तोपादान कारण आहे। आता पुढे सांगतात की बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, बुद्धी त्याला जाणतेही आणि जाणत नाही। त्यापैकी काल आपण पाहिलं की बुद्धी जाणे म्हणजे शुद्ध बुद्धी जाणे, म्हणजे अनंत जन्मामध्ये या जन्मामध्ये केलेली जी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना किंवा भक्ती यांच्याद्वारा ज्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे, ज्याच्या अंतःकरणाची स्थिरता झालेली आहे आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून शास्त्राच्या साह्याने त्या उत्तराचा शोध करतो। आणि त्या शास्त्राच्या साह्याने करीत असताना केवळ आपली स्वबुद्धी त्या ठिकाणी न योजता संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे अशा रीतीनं जो श्रीगुरूंच्या जवळ शरणागत झाला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। अशा प्रकारचा असणारा जो पुरुष आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति। अशा अधिकाराला प्राप्त झालेला जो साधक आहे किंवा जो मुमुक्षु आहे त्याची बुद्धी जाणते, त्याची अशी शुद्ध बुद्धी जाणते। आणि जो या ठिकाणी ज्याने निष्काम कर्म किंवा उपासना केलेली नाही किंवा ज्याच्या अंतःकरणात मी कोण आहे अशी जिज्ञासा नाही किंवा जो सत्शास्त्र आणि श्रीगुरू यांना शरणागत नाही, अशा प्रकारची बुद्धी कितीही तीक्ष्ण असली तरी ती शास्त्र सुसंस्कृत नसल्यामुळं ती बुद्धी न जाणे, त्या बुद्धीला जाणता येत नाही। त्याच्यानंतर आपण दुसरा विकल्प केला की या ठिकाणी कोणती बुद्धी जाणे, ज्या अर्थी
ग्रंथकार म्हणतात की बुद्धी जाणे, त्याचाच अर्थ कोणती बुद्धी, आपलं बुद्धी कशी जाणे आणि कशी न जाणे. तर याविषयी काल थोडं चिंतन केलं की ती बुद्धी शक्तिवृत्तीने न जाणे आणि लक्षणावृत्तीने जाणे असा एक अर्थ. जर ही स्वामी महाराज कोणालाही विचारसागर झाला म्हटलं की त्याला विचारायचे, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, याचा अर्थ मला कळला नाही. त्याचा अर्थ तुम्ही जर समजावून सांगितला तर मग तुम्ही विचारसागर ऐकला, नाहीतर पुन्हा विचारसागर ऐका असं ते म्हणायचे. की याचा अर्थ हे जी गोष्ट आहे तर ग्रंथकारांनी एकाच ओळीमध्ये संपूर्ण विचारसागराचं जे तात्पर्य आहे, तात्पर्य याचा अर्थ काय, वक्तुर इच्छा तात्पर्यम, वक्त्याची इच्छा, वक्त्याचा अभिप्राय काय, कशासाठी ग्रंथ निर्माण केला, तर तो ह्या पहिल्या ओळीमध्ये त्याचा सगळ्या ग्रंथाचा जो आशय आहे तो या ठिकाणी साठवून ठेवलेला आहे. जर ह्या ओळीचा अर्थ कळला तर त्यांना सगळा विचारसागर कळल्यासारखा आहे, आणि सगळा विचारसागर झाला आणि ह्या ओळीचा अर्थ व्यवस्थित कळला नाही तर त्याला विचारसागर कळला नाही असा अर्थ आहे. स्वामी महाराज त्याला सांगायचे, कोणी विचारसागर ऐकला म्हटलं की त्याला सांगायचे, जर मला कळेपर्यंत तू सांगितलं तर तुला कळलं, नाही तर तुलाच कळलं नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ह्या ओळीचं चिंतन आपण बारकाईनं केलं पाहिजे. तर याच्यामध्ये एक दुसरा विकल्प असा आहे की शक्तिवृत्तीने जाणे आणि लक्षणावृत्तीने न जाणे, याला दुसरा अर्थ म्हणतात की वाच्यार्थाने जाणे आणि लक्षार्थाने, आपलं वाच्यार्थाने न जाणे आणि लक्षार्थाने जाणे, लक्षणावृत्तीने जाणे किंवा लक्षार्थाने जाणे, वाच्यार्थाने न जाणे किंवा शक्तिवृत्तीने न जाणे. आता हे सगळे शब्द आपल्याला नवीन आहेत म्हणून या शब्दाचं थोडंसं माहिती करून घ्यायची. शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती पैकी वृत्ती कशाला म्हणतात, तर वृत्ती म्हणतात की पदाच्या ठिकाणी जी अर्थावबोधक शक्ती किंवा सामर्थ्य त्याला वृत्ती असं म्हणतात. म्हणजे काल आपण चिंतन केलं घट असं, आपण घ आणि ट हे दोन्ही शब्द एकत्र जोडले की घट नावाचं पद होतं, आहे की नाही. घट हे काय झालं, पद. पण त्या घट पदाचं उच्चारण केलं की त्या पदाच्या ठिकाणी एक शक्ती आहे, कोणती, अर्थावबोधक, म्हणजे आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची. घट पदाचं उच्चारण केलं की आपल्यासमोर कधी कपडा येतो का, नाही. आपल्यासमोर मातीचं बारीक गळ्याचं बनवलेलं एखादं भांडं असं आपल्या लक्षात येतं. ती जे पदापासून त्याच्या अर्थाचं बोध करण्याची त्या पदाच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिला वृत्ती असं म्हणतात. आता ही जी वृत्ती, लक्षात आलं ना, वृत्ती पदाच्या ठिकाणी जी अर्थावबोधक असणारी शक्ती किंवा सामर्थ्य तिला वृत्ती असं म्हणतात. आता ह्या वृत्ती दोन आहेत, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. तर शक्तिवृत्ती म्हणजे काय, तर आता सांगितलं की घट पदाचं उच्चारण केल्याबरोबर आपल्याला त्याला कंबुग्रीवादी मान म्हणतात. ग्रीवा म्हणजे मान, कंबुग्रीवा म्हणजे त्याची लहानसा गळा असणारं मातीचं भांडं, असं जे आपल्याला अर्थाचं ज्ञान होतं, असा जो बोध होतो, याचाच अर्थ त्या घट पदाचा आणि तो घटरूप अर्थाचा घटपद आहे की नाही, ते कुठे आपल्या मुखात घट, आणि त्याचा अर्थ काय आहे, बाहेर असणारा कंबुग्रीवादिमान असं मातीचं भांडं, हा अर्थ कुठे आहे, बाहेर आहे. मग आपल्याला काय याच्यावरून काय येतं, तर घटपद आणि त्या घटपदाचा अर्थ आहे की नाही, ह्या दोन्हींचा काहीतरी संबंध आहे, आणि त्या दोन्हींचा असणारा जो संबंध, घटपद आणि त्याचा अर्थ यांचा जो संबंध, त्याला काय म्हणतात, शक्तिवृत्ती असं म्हणतात. बरोबर ना. शक्तिवृत्ती म्हणजे आपल्याला घटपद म्हटल्याबरोबर घटच समोर आला की नाही, म्हणजे मातीचं भांडत आलं. पट म्हणलं की पट हे पद आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ आहे एक कापसाचं तंतूनी विणलेलं वस्त्र, असा आपला अर्थ लक्षात येतो. हा का, तर त्या घट आणि घटपद आणि घटपदाचा अर्थ यांचा संबंध, याला काय म्हणतात, शक्तिवृत्ती असं म्हणतात. कधी कधी काय होतं, म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये बरीचशी ज्ञानं ह्या शक्तिवृत्तीनं म्हणतात. शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, शब्द आणि शब्दाच्या अर्थाचा संबंध असल्यामुळं आपल्याला लगेच ज्ञान होतं, त्याला म्हणायचं झालेली ज्ञान काय आहे, शक्तिवृत्तीनं. आता मी म्हटलं तू गावाला जा, तरी आपल्याला लक्षात आलं की नाही, गावाला, तू गावाला जा हे वाक्य जर केलं, याच्यात काय आपल्याला दुसरा काही विचार करावा लागला का, गाव, तू म्हणजे मी, आहे की नाही, एक गाव आहे आणि त्या गावाला जाणे ही क्रिया आहे, काही आपल्याला दुसरा विचार करावा लागला नाही, कारण जाणे किंवा गावाला
किंवा तू ह्या सगळ्या पदाच्या ठिकाणी अशी शक्ती आहे की त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान व्हावं. असाच आपला व्यवहार बहुतांशी व्यवहार अशा प्रकाराने होतो. परंतु कधीकधी असं होतं की ते जे आपण वाक्य किंवा ते पद आहे त्या अनेक पदांचं वाक्य होतं आणि त्या वाक्य आपण ऐकल्यानंतर आपल्याला त्या पदांवर शक्तिवृत्तीनं अर्थबोध होत नाही, तो अनुभवाशी जुळत नाही. अशा वेळेला आपल्याला त्याचा जो अर्थ आहे तो वेगळ्या प्रकाराने करावा लागतो. त्या ठिकाणी त्याला म्हणतात शक्य अर्थ जो आहे ना, त्या शक्यार्थाच्या संबंधाची कल्पना करावी लागते. त्याला म्हणतात लक्षणा. शक्य संबंध, शक्य म्हणजे वाच्यार्थ, आणि त्या वाच्यार्थाचा संबंध आपल्याला कुठेतरी कल्पना करावी लागते. त्याला म्हणतात शक्य संबंध लक्षणा. त्या शक्य संबंधाला काय म्हणतात? लक्षणा. उदाहरणार्थ कालच आपण चिंतन केलं, कोणी म्हटलं की गंगेवर गवळीवाडा आहे की नाही. मग आपल्याला गंगेवर या पदाची काय शक्ती लक्षात येते तिथं की गंगेचा प्रवाह आणि त्या प्रवाहावर गवळीवाडा आहे. प्रवाह अनुभवाला जुळतो का अर्थ? नाही. मग अशा वेळेला आपल्याला लक्षणा करावी लागते. मग आपण काय करतो? गंगेवर गवळीवाडा असणं शक्य नाही. मग त्या वाक्याचा अर्थ आपण काय करतो की गंगेवर म्हणजे गंगेच्या प्रवाहावर नसून गंगेचा म्हणजे प्रवाह आपला गंगेचा जो तीर आहे त्या तीरावर गवळीवाडा असणं शक्य आहे. आपल्याला कळतं की नाही अर्थ? गंगेवर गवळीवाडा. आपण कधीतरी गवळीवाडा शोधण्यासाठी त्या प्रवाहाच्या ठिकाणी जातो का गंगेच्या तीराचा आश्रय करतो? आपल्याला ज्ञान होतं. आपण काय केलं? गंगेच्या प्रवाहाचा संबंध, शक्याचा संबंध कोण आहे? तीर असं घेतला. मग त्यावेळेला आपण हा जो वाच्यार्थ आहे किंवा शक्यार्थ आहे हा घेतला का टाकला? टाकला. म्हणजे ही जी लक्षणं आहे, लक्षणा करताना ही 3 प्रकारची लक्षणं आहे. अर्थाचं ज्ञान करून घेताना आपल्याला 3 प्रकारची लक्षणं व्यवहारातही करतो. आपण जेव्हा म्हणतो गंगेवर गवळीवाडा, तर त्या गंगेवर त्या गंगा पदाचा जो अर्थ आहे, शक्यार्थ आहे, तो सगळा टाकून दिला की नाही आपण, आणि त्याच्या संबंधी तीराचं ग्रहण केलं. बरोबर आहे ना? गंगा प्रवाह असा अर्थ घेतला का आपण गंगेचा तीरार्थ घेतला. मग जो वाच्यार्थ आहे किंवा जो शक्यार्थ आहे तो आपण ठेवला का टाकून दिला? टाकून दिला. त्या जहल लक्षणा, त्याला का कोणती लक्षणा केली? जहल लक्षणा. जहाती म्हणजे टाकणे, ऐकी नाही. जहल लक्षणा म्हणजे ज्याच्यामध्ये तो वाच्यार्थ संपूर्ण टाकला जातो, पूर्णपणे वाच्यार्थ टाकला जातो, त्याला म्हणतात जहल लक्षणा. आपल्याला कधी कधी व्यवहारामध्ये कोणी जर म्हटलं शोणो धावती म्हणजे तांबडा धावत आहे, बरोबर ना? तांबडा धावत आहे. आता तांबडा नावाचा रंग कधी धावेल का? नाही. मग आपण काय म्हणतो? तांबड्या रंगाचा घोडा धावत आहे असा आपण अर्थ करतो. तांबड्या रंगाचा घोडा. आता तिथं फक्त तांबडा असा शब्द आहे, घोडा शब्द आहे का? नाही. मग आपण तांबडा पण घेतला आणि त्याच्यामध्ये आणखीन काय घातला? घोडा, ऐक नाही. तांबडा घोडा धावतो. मग जो मूळ शक्यार्थ किंवा वाच्यार्थ होता तो टाकून दिला का आपण? नाही. तोही ठेवला आणि पुन्हा नवीन आणखी ग्रहण केलं. नवीन कोणता? घोडा या पदाचं लक्षण केलं. आणि शोणो धावती याचा अर्थ आपल्या बुद्धीमध्ये काय झाला? तांबडा घोडा धावत आहे. मग पहिला अर्थ टाकला का? नाही. टाकला. त्याला काय म्हटलं आपण? गंगेवर गवळीवाडा ते टाकला तर त्याला म्हटलं जहल लक्षणेने, ऐक नाही, जहल लक्षणा केली. आणि तांबडा धावतो मध्ये काय केलं? मूळचा शब्द टाकला नाही तांबडा, अधिक दुसरा नवीन शब्द ग्रहण केला आणि मग आपण तांबडा घोडा धावतो असा अर्थ केला. मग तो अर्थ टाकला नाही, नवीन घेतला म्हणून अजहत लक्षणा. टाकला का? नाही. मग ती कोणती लक्षणा झाली? अजहल लक्षणेने. व्यवहारात कधी आपल्याला ज्ञान कशाने होतं? जहल लक्षणेने होतं. उदाहरणार्थ काय सांगितलं? गंगेवर गवळीवाडा. व्यवहारामध्ये आपल्याला ज्ञान कधी कधी कशाने होतं? तर अजहल लक्षणा करून होतं. उदाहरणार्थ शोणो धावती, तांबडा धावत आहे. व्यवहारामध्ये कधी कधी आपल्याला ज्ञान कसं होतं? काल आपण सांगितलं काही भाग टाकायचा आणि काही भाग घ्यायचा, त्याला म्हणतात जहद जहल लक्षणा. मग किंवा त्याला दुसरं नाव काय म्हणतात? जहद जहल लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा असं त्याचं नाव आहे. तर त्याचं उदाहरण आपण दिलं. तो हा देवदत्त. आपण काय केलं? तो म्हणजे काशी, आपलं काशीमध्ये पाहिलेला. हा म्हणजे आळंदीमध्ये पाहिलेला, आहे की नाही? तो आणि हा असं सांगताना तिथलं काशी सोडून दिलं आणि आळंदी सोडून दिलं.
10 वर्षापूर्वी पाहिलेला तो कालही सोडून दिला आणि आताचा वर्तमान कालही सोडून दिला आणि काय केलं, देवदत्त हा जो पिंड आहे त्याचा, त्या पिंडाचं ग्रहण केलं. याला कोणती लक्षणं म्हणायची, जल लक्षणं. त्याचं दुसरं नाव आहे भागत्याग लक्षणं. त्याला दुसरं नाव भागत्याग लक्षणं असं म्हणतात. म्हणजे आपण व्यवहारात अशा प्रकाराने अर्थ करतो. काल दुसरा अर्थ कोणता सांगितला होता, एक झाला वाच्यार्थ, एक झाला लक्ष्यार्थ आणि तिसरा काय सांगितला होता, व्यंग्यार्थ आहे की नाही, व्यंजना त्याला असं म्हणतात. परंतु त्याचं काही वेदांतामध्ये गरज पडत नाही, साहित्यामध्ये, म्हणून त्याचा काही विचार करायचे कारण नाही. तर हाच अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा. तर आता असं आहे की आपल्याला काय जाणायचं, बुद्धी जाणे, बरोबर, हे लक्षात आलं ना. आता शक्यार्थ त्याला वाच्यार्थ असं सुद्धा म्हणतात आणि एक लक्ष्यार्थ. लक्षणेने जो अर्थ घेतला जातो तो का घेतला, अनुभवाशी जुळत नाही म्हणून. या ठिकाणी त्याचा आपण काय म्हणतो की देवदत्त वाघ आहे की नाही, देवदत्त वाघ आहे. आता वाघासारखी 4 पाय आहेत का, वाघासारखा जबडा आहे का, आपण म्हणतो की नाही व्यवहारात, तो वाघ आहे देवदत्त. म्हणजे याचा अर्थ काय, देवदत्त आणि वाघ हे असा अर्थ वाच्यार्थाने होईल का, होणार नाही. आणि मग देवदत्ताच्या जवळ तरी कोणी बसेल का, बसणार नाही. पण आपण त्याचा अर्थ काय करतो की त्याचा अर्थ वाघ आहे म्हणजे वाघाचं जे शौर्य आहे ते देवदत्ताच्या ठिकाणी आहे असा अर्थ घेतो. म्हणजे व्यवहारामध्ये अशा प्रकारचं कोणतंही वाक्य योजलं की त्याचा अर्थ ग्रहण करण्याच्या पद्धती आहेत. आपण त्या पद्धतीनंच त्याचा अर्थाचं ग्रहण करतो. तसं या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस असं जेव्हा आपण ऐकतो, ते ब्रह्म तू आहेस असं म्हटलं की आपल्याला काय वाटतं, ते ब्रह्म म्हणजे ब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे की नाही, किंवा परमात्मा कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप. आणि तू म्हणजे मी म्हणजे जीव कसा आहे, असत आहे, मरका आहे की नाही जीव. जीवाला ज्ञान आहे का, सकाळची भाजी खाल्ल्याचं त्याला आठवत नाही, तो कसा आहे, जड आहे. जीवाला अजून जोपर्यंत म्हणजे तत्वज्ञान झालं नाही तोपर्यंत जीव सर्व जगातल्या वस्तू जाणतो का, नाही. आणि परमात्मा जाणतो की नाही, कालच सांगितलं, मुंगी की पाव में घुंगरू भजे वो भी अल्लाह सुनता आहे. आणि याला काहीच नाही, तुझं नाव काय म्हटलं तरी सुद्धा डोकं खाजावं लागतं त्याला, इतकं त्याच्या ठिकाणी तो अल्पज्ञ आहे. आणि शक्ती पाहिली तर जीवाच्या ठिकाणी अल्पशक्ती आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी किंवा ब्रह्माच्या ठिकाणी ही सर्वज्ञत्व आहे आणि सर्व शक्तिमत्व आहे. अशा प्रकारचा तो सच्चिदानंद स्वरूप आहे. परमात्मा एक आहे, जीव नाना आहेत, जीव अल्पज्ञ आहेत, अल्पशक्तिमान आहेत, परमात्मा सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान आहे. आता इथं काय सांगितलं, तत्वमसी. तत् म्हणजे ते म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू, ऐके ना, त्वम म्हणजे तू म्हणजे जीव म्हणजे, किंवा तत् म्हणजे ईश्वर आणि ते त्वम म्हणजे जीव, तू आहेस. वाच्यार्थाने काय होतं, त्वम पदाने काय होतो, आपण त्वम पदाने घेतो जीव आणि तत्पदाने काय घेतो, ईश्वर. आणि मग ते तू आहेस म्हटलं की जीवच काय झाला, ईश्वर झाला. हा याचा सरळ वाच्यार्थ झाला की नाही, यालाच काय म्हणायचं, शक्यार्थ. परंतु हा शक्यार्थ जर अनुभवाशी जुळत नसेल तर मग काय करून घ्यावं लागतं, लक्षणेनं ज्ञान करून घ्यावं लागतं. म्हणजे लक्षणा करावी लागते. लक्षात आलं नाही इथपर्यंत, लक्षणा करावी लागते आणि लक्षणे वाचून ज्ञान होत नाही. कारण अल्पशक्तिमान, अल्पज्ञ, असत, जड आणि जीव कसा आहे, दुःखरूप. आणि त्याचं सत, चिद आणि आनंद स्वरूप असणारा परमात्मा, ब्रह्म, ईश्वर याच्याशी काय सांगतं, ऐक्य. ते तू आहेस म्हणजे ते तू एकच आहेस. कसा एक असेल, मी परमात्मा रूप कसा असेल, कारण त्या वाच्यार्थावरून मला अनुभव आहे की नाही, मी तर सर्वज्ञ सर्वशक्तिमान नाही. आणि जरी वेदाने सांगितलं महावाक्याच्या द्वारा की ते तू आहेस, तरी आपल्याला वाच्यार्थ जुळत नाही. कशाची जुळत नाही, अनुभवाशी जुळत नाही. मग ज्या वेळेला वाच्यार्थ अनुभवाशी जुळत नाही त्यावेळेला त्या वाक्याचं ज्ञान करून घेताना लक्षणा करावी लागते, बरोबर ना, लक्षणा करावी लागते. आणि मग लक्षणेने त्या पदार्थाचं ज्ञान होतं. त्या लक्षणेवरून त्या वाक्यार्थाचं त्या वाक्याच्या अर्थाचं ज्ञान होतं. अशा प्रकारची स्थिती आहे. हे व्यवहारातही घडतं की नाही, आपल्या व्यवहारातही आपण असंच करतो. मग इथं सुद्धा जेव्हा वेद सांगतो की तत्वमसी, त्यावेळेला लक्षणा कशी करायची, असं लक्षणेने कसं ज्ञान होतं, तर त्यापूर्वी वाच्यार्थ अगोदर कळला म्हणजे शक्यार्थ कळला तर शक्य संबंधाला लक्षणा म्हणतात. पहिल्यांदा वाच्यार्थ कळला पाहिजे. वाच्यार्थ म्हणजे जीव
वाच्यार्थ काय करायचा, जीव आणि ईश्वर. तो म्हणजे कोण, ईश्वर. आणि हा त्या तत्पदाचा काय आहे, वाच्यार्थ किंवा त्याला म्हणतात शक्यार्थ. आणि त्वम म्हणजे आपलं बरोबर का, तत् म्हणजे ईश्वर आणि त्या तत्पदाचा वाच्यार्थ कोण आहे, ईश्वर. आणि त्वम म्हणजे जीव, त्या त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव आहे. परंतु आता जीव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय, जीवामध्ये किती घटक येतात आणि ईश्वरामध्ये किती घटक येतात. तर याविषयी विचारसागरामध्ये असं सांगितलं का, जीव म्हणजे काय, तर जीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण आहे का नाही, मन बुद्धी चित्त अहंकार, ते अंतःकरण म्हणजे आतलं ज्ञानाचं साधन, ज्याच्यामुळं आपल्याला पदार्थ कळतात. असं पदार्थाचं ज्ञान करून घेणारं जे साधन आहे आतमध्ये ते आहे अंतःकरण. म्हणजे एक झालं अंतःकरण. नंतर त्या अंतःकरण ज्या अधिष्ठानावर राहतं, चांगलं लक्षात घ्या की अंतःकरण ज्या अधिष्ठानावर राहतं त्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य. ज्या आता आपण सांगितलं जो आधार नाम रूपाचं, तर त्या अंतःकरण आहे खोटं कल्पित. परंतु कल्पित पदार्थ काहीतरी अधिष्ठाना वाचून भासतो का, नाही. आपण परवा पाहिलं की निरधिष्ठान भ्रम होत नाही, रज्जू नसली तर सर्पही भासत नाही. तसं असं अंतःकरणाचं एक अधिष्ठान चैतन्य आहे, त्याला म्हणतात कुटस्थ चैतन्य किंवा त्याला दुसरं नाव आहे साक्षी चैतन्य. त्याला नाव आहे आत्मा, प्रत्येगात्मा अशी त्याची नाव आहे. तर अशा प्रकारचं एक अंतःकरण लिहून घेण्याची काही गरज नाही, हे इतकं वारंवार जाणार आहे आणि पुढे येणारच आहे. त्यामुळे लक्षात आता फक्त एकाग्र होऊन ते शब्द चांगल्या प्रकारे ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आता समजलं तर लोक म्हणतात की 6वा तरंग अवघड आहे, तुम्हाला घरी वाचला तरी तो कळेल. त्याचा जर आशय चांगल्या प्रकारे आता लक्षात आला तर सगळे तरंग अगदी खरोखर अशी स्थिती आहे की हे मंगलाचरण जर चांगलं कळलं तर खरोखर ग्रंथ ऐकण्याची गरज नाही, वारंवार वाचत राहायचं, घरीच तुम्हाला त्याचा अर्थात येईल. इतक्या सकाळी सकाळी येऊन का ह्याची गरज पण नाही. कारण काय, पुन्हा वर्षभर सांगितलं तरी आपण हेच सांगणार आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तेच पुन्हा ऐकायचं. मला नवीन गोष्ट येत नाही, नवीन काही नाही, जेवढं काय पाठ आहे नेहमी ऐकलेलं तेच पुन्हा पुन्हा सांगितलं जाणार आहे. त्यामुळं लिहून घेण्याची गरज नाही. जर काही वाटलं तर सांगू की लिहून घ्या एखादं विशेष असलं तर. त्याच्यामुळं ते स्वामी महाराज सांगायचे की कुठं ठेवायचं, चोपडीत नाही ठेवायचं, खोपडीत ठेवायचं सगळं. आणि चोपडीत असून वेळेला उपयोगाला पण येत नाही. म्हणून या ठिकाणी काय चाललं होतं आपलं की त्वम आणि त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव. आणि जीव कशाला म्हणतात तर अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, म्हणजे त्याला काय म्हणतात कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य. आणि त्या कुटस्थ चैतन्याचं किंवा साक्षी चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला म्हणून काय म्हणतात, जीव. तसंच ईश्वर कशाला म्हणतात तर माया. ईश्वर माया, आणि मायेचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य. आणि त्या ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून म्हणतात जीव, आपलं ईश्वर. त्याला म्हणतात ईश्वर. माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून म्हणतात ईश्वर चैतन्य. आता आपल्याला जीव तत्त्वमसी या वाक्यामध्ये काय झालं, त्वम पदाचा अर्थ झाला जीव आणि तत्पदाचा अर्थ झाला ईश्वर. आणि वाक्य काय सांगता, आशी पदाने, आशी म्हणजे आहेस, ऐक नाही, ते तू आहेस म्हणजे जीव, तू असणारा जीव हाच ईश्वर आहेस असं सांगितल्यानंतर जो आपल्याला वाच्यार्थ कळला, आशी शब्दाचा वाच्यार्थ काय कळला, दोघं एक आहेत. ते तू आहेस म्हणजे दोघं एक आहेत. पण दोघं म्हणजे तत् म्हणजे काय तर ईश्वर आणि त्वम म्हणजे जीव. आणि जीव पदाचा वाच्यार्थ कळला आणि ईश्वर पदाचा वाच्यार्थ किंवा शक्यार्थ कळला. आता तुम्ही सांगा आपल्याला वाक्याचा अर्थ कळला की नाही, वाच्यार्थ कळला की नाही, शक्यार्थ कळला की नाही, का शक्यार्थ आणि वाच्यार्थ एकच आहे. तर असं आपल्याला कळलं. आणि कळल्यानंतर आपल्याला लगेच विचार उत्पन्न झाला की असं कसं असू शकेल, म्हणजे याचा अर्थ हे अनुभवाशी जुळतं का, जीवच ईश्वर आहे. कालच सांगितलं ना, श्रीकृष्णे काय स्वांगुष्टे उचलेली मेदिनी आणि तुमचेनी गोनी न उचलवे. आणि असा लागला म्हणायला की मी ब्रह्म आहे, मी ईश्वर आहे, असं म्हणून चालेल का, नाही. त्या ठिकाणी
ईश्वर हा सगळ्या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो, आहे की नाही? याच्या ठिकाणी आहे का सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं? जे ईश्वराचं सर्वज्ञत्व आहे का याच्या ठिकाणी? ईश्वराचं सर्व शक्तिमत्व आहे का याच्या ठिकाणी? सच्चिद आनंद रूपत्व आहे का? एकत्व आहे का? जीव तर नाना आहेत, आहे की नाही? ईश्वर काय आहे? एकच आहे. असं असताना यांचं ऐक्य संभवनीय नाही. आणि इथं तर श्रुतीतलं महावाक्य सांगतो, वेद अपौरुषे वेद सांगतो की तत्वमसी. मग याचा अर्थ अनुभवाची जुळत नसेल तर अशा वेळेला काय करावे लागते? लक्षणावृत्तीनं त्याचा अर्थ जाणावा लागतो, आहे की नाही? म्हणजे लक्षणा म्हणजे काय? शक्याचा संबंध घ्यावा लागतो, बरोबर ना? शक्य संबंधाला म्हणतात लक्षणा. आणि ह्या लक्षणावृत्तीनं, वृत्ती शब्दाचा काय अर्थ आहे? पदाची अर्थावबोधक शक्ती. मग आता आपल्याला या अर्थाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे लक्षणेनं, बरोबर ना? आता जीव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर जसं जीवाच्या ठिकाणी अंतःकरण काय आहे? खोटं आहे की नाही? अंतःकरण खोटं आहे. आणि त्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य जे आहे तर ते काय आहे? अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य किंवा आत्मचैतन्य, साक्षी चैतन्य, तेच काय आहे? अधिष्ठान आहे. किंवा त्याला अधिष्ठान त्याला म्हणतात की ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो. खोटा पदार्थ म्हणजे कोणता पदार्थ झाला? याच्यावर अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब. आणि खरा कोण आहे? फक्त तो का म्हणे तुची खरा. खरा कोण आहे? फक्त त्याचा असणारा जे काही अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य, तेच खरं आहे. तसंच इकडं माया जी आहे ती माया खोटी आहे, कल्पित आहे. आणि त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब तेही कल्पित आहे. आणि त्याचं जे अधिष्ठान चैतन्य ब्रह्मचैतन्य तेच काय आहे? खरं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही म्हणता की तत्वमसी, याचा अर्थ कसा केला तुम्ही असं केलं की या ठिकाणी काही भागाचं ग्रहण केलं आणि काही भागाचा त्याग केला. काही भागाचं ग्रहण केलं म्हणजे काय? दोघांचं जर ऐक्य सिद्ध करायचं असेल तर जे कुटस्थ चैतन्य आहे ना, ते कुटस्थ चैतन्य आहे सच्चिदानंद स्वरूप. जी काय आलं का लक्षात? ते काय आहे? कुटस्थ चैतन्य जे आहे ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे आणि एकटच आहे, एक आहे. आणि इकडं जर पाहिलं तुम्ही ब्रह्मचे आपलं ईश्वर, तर त्या ईश्वरामध्ये माया अंश कसा आहे? कल्पित आहे, बरोबर ना? माया कशी आहे? कल्पित आहे, खोटी आहे, मिथ्या आहे. तिच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंबही खोटं आहे. परंतु त्या मायेचं जे अधिष्ठान आहे, म्हणजे खोटा पदार्थ कोण आहे? माया. आणि खोटा पदार्थ किंवा मिथ्या पदार्थ ज्याच्यावर भासतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. मग त्या अधिष्ठानचे मायेच्या अधिष्ठान चैतन्याचं नाव काय आहे? ब्रह्मचैतन्य. मग ब्रह्मचैतन्य काय आहे? खरं आहे. खरं आहे म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे, ते स्वयंप्रकाश चिद्रूप आहे, ते परमप्रीतीचा विषय आनंदरूप आहे, ते एकटंच आहे. मग याच्या ठिकाणी आपण काय केलं? काही लक्षणेने कसं जाणायचं? तर काही भागाचा त्याग केला. कोणत्या भागाचा त्याग केला? जीवाच्या आणि ईश्वराच्या, दोन्हींच्या आहे, जीवाच्या आणि ईश्वराच्या. जीवाचं जे अंतःकरण आणि अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्य, त्या दोन्हींचा जर बात केला म्हणजे ते कल्पित आहे, म्हणून तो भाग खोटा आहे असं आपण समजलं. आणि खरा कोण आहे? फक्त कुटस्थ चैतन्याचा भाग आहे. तसा ईश्वरामध्ये असणारी माया आणि मायेमध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब, याचा आपण बात केला म्हणजे ते मिथ्यात्व. बाद शब्दाचा अर्थ मिथ्यात्व निश्चय. बाद म्हणजे न दिसणं असा त्याचा अर्थ नाही. बाद याचा अर्थ काय आहे? मिथ्यात्व निश्चय. आपण जर मिथ्यात्व निश्चय केला तर या ठिकाणी खाली जीवाच्या अंशात काय राहील? कुटस्थ चैतन्य, आहे की नाही? अंतःकरणाचा बात केल्यावर का अंतःकरण प्रतिबिंब, अंतःकरण स्थित प्रतिबिंब आणि अंतःकरण ह्या दोन्हींचा बात केला तर खाली काय राहील? फक्त कुटस्थ चैतन्य, किंवा त्याचं नाव दुसरं काय आहे? साक्षी चैतन्य. आणि इकडं जर ईश्वर भागामध्ये माया आणि माया प्रतिबिंबित चैतन्याचा बात केला तर खाली अवशिष्ट काय राहील? ब्रह्मचैतन्य. मग ब्रह्मचैतन्य सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आणि एक आहे. आणि कुटस्थ चैतन्य ही सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आणि एक आहे. मग दोघांचं ऐक्य होईल का नाही? का ते दोन्ही एकच आहेत? एकच आहे. कारण उपाधीमुळे एकाच चैतन्याला जेव्हा कोणती उपाधी लागली? माया उपाधी लागली, त्याला नाव काय आलं? ईश्वर. आणि एकाच चैतन्याला जेव्हा अविद्या किंवा अंतःकरण, अज्ञान किंवा अंतःकरण उपाधी लागली तर त्याला नाव काय आलं? जीव. मग खरं जर पाहिलं तर याच्यामध्ये कोणत्या भागाचं एक ऐक्य होईल? तत्वमसीमध्ये
कुटस्थ चैतन्याचं ब्रह्माशी ऐक्य आहे, ऐके नाही. आणि दुसरा भाग जो आहे तो उपाधीमुळं, जेवढा उपाधीमुळं त्याला जेवढी उपाधी असते ती सगळी उपाधी कल्पित असते. आणि त्या उपाधीमुळं आलेले त्याचा जो नामरूप ते सुद्धा काय असतं, कल्पित असतं. त्याचा बात केला तर मूळ राहिलेलं अवशिष्ट चैतन्य ते काय आहे, एकच आहे. मग त्यांच्या ऐक्याचा बोध होईल का नाही आपल्याला? होईल. पण कोणत्या वृत्तीनं होईल? लक्षणावृत्तीनं होईल की शक्तिवृत्तीनं होईल? लक्षणावृत्तीनं. मग बुद्धीनं जरी आता जाणलं नाही का आपण, ते दोन्ही एकच आहे, पण कोणत्या अर्थाने जाणलं? ते लक्ष्यार्थाने जाणलं. आणि वाच्यार्थाने न जाणे आणि लक्ष्यार्थाने जाणे, किंवा लक्षणावृत्तीने जाणे आणि शक्तिवृत्तीने न जाणे. मग बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसरा अर्थ काय झाला निष्पन्न? लक्षणावृत्तीने जाणे आणि शक्तिवृत्तीने न जाणे. वाच्यार्थ, किंवा त्याला दुसरं म्हणायचं वाच्यार्थाने न जाणे आणि लक्ष्यार्थाने जाणे. ठीक आहे ना? बुद्धीनं आता किती अर्थ झाले आपले? 2 अर्थ झाले, बरोबर आहे ना? आता तिसरा एक अर्थ आहे की या ठिकाणी बुद्धी आता जे जाणलं आपण, आहे की नाही, तर एक विकल्प सांगा. हां आता बघा, हे एवढं लक्षात आलं का? त्याच्याऐवजी दुसरा सोपा विकल्प सांगा, म्हणजे त्याचं चिंतन केलं तर एकदम सगळ्यांना. हां 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 तर आवृत्त आत्म्यास जाणे आणि अनावृत्त आत्म्यास न जाणे, असं काही एकच. हां, भिन्नत्वाने न जाणे आणि अभिन्नत्वाने जाणे, अभेदत्वाने जाणे. आणखीन एक घ्यायचं की आता जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं झालं बुद्धीला, की परमात्मा हा माझ्यापासून भिन्न आहे का परमात्म्याचं माझं एकच स्वरूप आहे, असं तुम्हाला सांगितलं. तत्वमसी, ते तू आहेस. आता आपण लक्ष्यार्थाने विचार केला, लक्षणेने विचार केला. आता आपल्याला असं वाटायला लागलं ब्रह्म आणि आपल्या ब्रह्म वेगळं आणि मी वेगळं वाटलं का ब्रह्मच मी आणि मीच ब्रह्म असं वाटलं. मग बुद्धी जाणे ती अभेदत्वाने ब्रह्माचा माझा अभेद आहे अशी जाणते का भेद आहे अशी जाणते? म्हणजे कोणती बुद्धी जाणते? मात्र शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी, शास्त्र सुसंस्कृत बुद्धी. गुरूंनी जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून लक्षार्थाने ज्ञान झालं, त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? भिन्नत्वाने जाणे का अभिन्नत्वाने जाणे? महाराज, मी आणि परमात्मा हे भिन्न असं तिला ज्ञान होतं का मी आणि परमात्मा एकच आहे असं ज्ञान होतं? तत्वमसी महावाक्य ऐकल्यावर मी परमात्म्याहून वेगळा आहे असं ज्ञान होतं की मी आणि परमात्मा एकच आहे असं ज्ञान होतं? बोला ना. मी आणि कोण बोललं? मी आणि परमात्मा एकच आहे असं ज्ञान होतं. हा सगळा ग्रंथ कशासाठी आहे? जीव आणि ब्रह्माचं अभेद ज्ञान होण्यासाठी. जर तुम्हाला आताच अभेद ज्ञान झालं असेल तर पुढं काय? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा. आता इथून पुढं काय करायचं? फावल्या त्या करू चेष्टा, निश्चय द्रष्टा वैसोनी, ऐके नाही. म्हणून महाराज उत्तर सांगत नाही, त्यांना माहीत नाही असं नाही, पण त्यांना वाटतं की मग जर कामच झालं तर पुढं काय करायचं, ऐके नाही. म्हणून ते उत्तर सांगत नाही. तर याच्यामध्ये ही एक गोष्ट घ्यायची की भिन्नत्वाने न जाणे आणि अभिन्नत्वाने जाणे, ऐके नाही. तत्वमसी महावाक्यात मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान होतं हे परोक्ष ज्ञान होतं का माझ्यापासून ब्रह्म वेगळं आहे का अपरोक्ष ज्ञान होतं? अपरोक्ष. ते कोण आहे? मीच आहे असं प्रत्यक्ष त्याला ज्ञान होतं. आणि दुसरं काय सांगितलं होतं? आवृत्त आत्म्यास जाणे आणि अनावृत्त आत्म्यास न जाणे. आता बुद्धी जाणील कोणाला? जर या ठिकाणी बघा, आवृत्त म्हणजे हे सगळे शब्द थोडे संस्कृत आहे. नेहमी आपण त्याचा अर्थ एकदा समजावून घेतला, वारंवार चिंतन केलं की मग आपल्याला एकदम घरच्यासारखे ते शब्द व्हायला लागतात. ते काय फार अवघड आहे. पण आपण बोलताना सुद्धा एखाद्याला तो खोटं बोललं तर त्याला म्हणायचं का ते विवर्त आहे, मिथ्या आहे, असे शब्द अशा शब्दाचा प्रयोग केला पाहिजे आपण. मग ते शब्द आपल्या तोंडात बसतात एकदम. तर आता आवृत्त म्हणजे ज्याच्यावर आवरण म्हणजे ज्याच्यावर आच्छादन आलेले त्याला म्हणतात आवृत्त. आणि अनावृत्त म्हणजे ज्याच्यावर आच्छादनच झालेलं नाही तर त्याला काय म्हणायचं? अनावृत्त, आहे की नाही.
तर बघा याच्यात थोडक्यात याचा अर्थ, ज्याच्यावर आवरण किंवा आच्छादन आहे त्याला म्हणतात आवृत्त, आणि ज्याच्यावर आच्छादन नाही त्याला म्हणतात अनावृत्त. उदाहरणार्थ शेवाळ आहे की नाही, शेवाळ ते कुठं राहतं? खडकावर. तर पाण्यामध्ये आहे की नाही, पाण्यामध्ये शेवाळ असतं आणि ते शेवाळ काय करतं एखाद्या वेळेला जरी चुकलं तरी लगेच सुधारायचं, सांगायचं लगेच असं. तर पाण्यावर शेवाळ असतं आणि ते शेवाळ काय करतं? पाण्याला आवृत्त करतं. म्हणजे पाणी काय झालं? शेवाळाने आवृत्त झालं आहे की नाही. मग आता जर आपल्याला पाणी मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? आवरण दूर करावं लागेल. आवरण दूर केल्याशिवाय पाणी प्राप्त होईल का? नाही. पाणी प्राप्त करायचं असेल तर अगोदर आपल्याला पाणी मिळेल का अगोदर शेवाळ दूर करावं लागेल? का शेवाळाचं दूर करणं हीच पाण्याची प्राप्ती आहे? का शेवाळाचं दूर केल्यावर किती वेळाने पाणी प्राप्त होतं? का शेवाळाचं दूर करणं पाण्याची प्राप्ती एकाच वेळेला? एकाच वेळे. त्याला म्हणतात युगपत आहे की नाही, युगपत. तसं आपला जो आत्मा आहे तर तो कशाने आवृत्त आहे? असं आवृत्त असला तर आपल्याला समजा एखादी गोष्ट आहे, आपल्याला हे पुस्तक मला ज्ञात नाही आहे की नाही, ज्ञात म्हणजे हे पुस्तकाचं मला ज्ञान नाही, आणि तुम्ही सांगितलं की हे पुस्तकाचं मला ज्ञान करून दिलं, तर मी काय म्हणणार? हे पुस्तक मला कळलं. कळलं म्हणजे याचा अर्थ अगोदर कळत नव्हतं. म्हणजे अगोदर न कळणं म्हणजेच काय आहे? अज्ञान. ह्या पुस्तकाचं मला होतं अज्ञान आणि त्या अज्ञानाने ह्या पुस्तकाला काय केलं होतं? आवृत. आता मला काय झालं? याचं ज्ञान. आता हे झालं अनावृत्त. परंतु ते आवरणाचं मी काय केलं? दूर केलं. जसं शेवाळामुळं पाणी झाकलं होतं, आता शेवाळ काय केलं? दूर केलं. तसं बुद्धी जाणायला निघाली, पण बुद्धी कोणाला जाणायला निघाली? आत्म्याला जाणायला निघाली. परंतु आत्म्याला जाणायला निघाली याचा अर्थ बुद्धीला आत्मस्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. म्हणजे त्या आत्म्यावर अज्ञानाचं काय आहे? आवरण. मग बुद्धी काय करते? त्या आत्म्याला जेव्हा जाणते याचा अर्थ त्या आवरणाचा काय करते? भंग करते, आवरण दूर करते. बरोबर आहे की नाही? मग आवरण दूर केल्यावर तिच्या ठिकाणी कोणता व्यवहार होता? होईल मी आत्तापर्यंत आत्म्याला जाणत नव्हते किंवा मी आत्म्याला जाणत नव्हतो, आता आत्म्याला जाणलं. पण कोणत्या आत्म्याला जाणलं? ज्याच्यावर आवरण होतं त्या आत्म्याला. जाणण्याचा व्यवहार कधी घडला? आवरण दूर केलं तेव्हा आत्मा जाणला. म्हणजे कोणता आत्मा होता तो? ज्या आत्म्याला बुद्धी जाणायला निघाली तो आवरण सहित आत्मा होता आहे की नाही. जसं पाण्यावर जर शेवाळ नसलं तर पाणी काय प्राप्त केलं? शेवाळ दूर केलं. शेवाळ असेल तर शेवाळ दूर केलं, आणि जर शेवाळ नसेल तर पाणी आहेच आहे की नाही. पाणी काही वेगळं प्राप्त करायचं का? पाणी प्राप्तच आहे. तसं ज्या बुद्धीच्या ठिकाणी आपलं ज्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचं काय आहे? आवरण आहे, आणि ते आवरण असलं तर आवरण काढायला पाहिजे, नाही तर आवरण काढण्याची गरज आहे का काही? बुद्धीचं काम काय आहे? जर त्याचं जर अज्ञानाचं आवरण असेल तरच त्याला काय करेल? ती दूर करेल. म्हणून बुद्धी झोपू नका. बुद्धी ज्याला जाणायला निघाली त्या आत्मा कसा असला पाहिजे? आवरण सहित. मग बुद्धी जाणे म्हणजे कोणाला जाणे? आवरण सहित आत्म्याला जाणे. ढग आहे, सूर्य आता सूर्य उदय झालेला आहे आणि जर ढग असले तर आपल्याला सूर्याचं ज्ञान होईल का? नाही. जेव्हा ढग दूर होतील तेव्हा ढगांनी काय केलं? सूर्याला आवरण केलेलं आहे. बरोबर आहे ना. मग ते आवरण दूर केलं की तुम्हाला सूर्य दिसला, किंवा आवरण दूर झालं म्हणजे सूर्य दिसला. पण जर आवरण ढगच नसतील तर सूर्याचं ज्ञान करून घ्यायला काय करावं लागतंय तुम्हाला? सूर्याचं ज्ञान करून घ्यायला एक दिवा न्यावा लागतो का? काही न्यावं लागतं? सूर्यच आपलं ज्ञान करून देतो. मग त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी बुद्धीची गरज आहे का आता? ज्या आत्म्याला जर आवरण नसेल तर बुद्धीची गरज आहे का? नाही. मग ती बुद्धी जाणील का त्याला? आवरण रहित असला तर तिची आवश्यकताच नाही. मग बुद्धी जाणे असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा दुसरं काय झालं? आवरण सहित आत्म्यास जाणे आणि आवरण रहित आत्म्यास न जाणे आहे की नाही. याच्यामध्ये आपण म्हणतो ना, बाबुळीची सारावी हाते वाचूनी पाणी तवा असे आहे ते. बाबुळी म्हणजे शेवाळ. शेवाळ फक्त दूर गेलं का पाणी. तसं अज्ञान दूर केलं की काय आहे? खाली स्वयंप्रकाश असणारा आत्मा आहे. जर तो आत्मा स्वयंप्रकाश असेल, अज्ञानाचं आवरणच नसेल तर बुद्धीची गरज आहे का त्याला जाणायला? आणि बुद्धी त्या आत्म्याला जाणील का? आवरणच नाही त्याला. बुद्धीचं काम काय आहे? आवरणाचा भंग करणं. पण आवरणच नाही तर भंग काय करील? मग निरावरण आत्म्यास बुद्धी जाणे का न जाणे? निरावरण किंवा अनावरण, ज्याच्यावर जो अनावृत्त आत्मा आहे, किंवा निरावरण ज्याच्यावर आवरणच झालं नाही त्या आत्म्याला बुद्धी न जाणे, आणि आवरण सहित आत्म्यास जाणे.
बरोबर आहे ना. आतापर्यंत किती विकल्प झाले आपले? 4. ऐके नाही. एक शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. दुसरं शक्तिवृत्तीने न जाणे, वाच्यार्थाने न जाणे आणि लक्षार्थाने किंवा लक्षणावृत्तीने जाणे. हा एक झाला तिसरा. चौथा काय झाला? अभेदत्वाने जाणे, अभिन्नत्वाने जाणे, म्हणजे ते मीच आहे असं जाणे आणि ते माझ्याहून भिन्न आहे असं न जाणे. आणि कोणता झाला आणखी? आवरण सहित आत्म्यास जाणे आणि अनावृत्त आवरण रहित आत्म्यास न जाणे, असा त्याचा अर्थ. ठीक आहे ना. या असं एक झालं. बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. किती? 5 झाले का आपले? 4 झाले. हा एक महत्त्वाचं याच्यामध्ये एक दुसरे आणखी बुद्धी न जाणे. जाणे म्हणजे आपल्याहून तो भिन्न आहे अशी न जाणे, आणि ती काय करते? अभिन्न. अभिन्न याचा दुसरा एक अर्थ करतात आत्मत्वाने, म्हणजे ते ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे असं जाणतो का ते ब्रह्म मीच आहे, का ते ब्रह्म म्हणजेच माझा आत्मा आहे? हां, मीच आहे किंवा माझाच आत्मा ब्रह्म आहे. म्हणजे ती बुद्धी जाणे म्हणजे कशी जाणे? आत्मत्वाने जाणे. ते अर्थ एकच, अभिन्नत्वाने जाणं म्हणा किंवा आत्मत्वाने जाणे. खरं महत्त्वाचं ह्या ब्रह्मज्ञानामध्ये किंवा वेदांत चिंतनामध्ये सगळा चाललेला विषय कोणाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? हा ब्रह्माशी संबंधित आहे. का आत्म्याशी संबंधित आहे? का माझ्याशी संबंधित आहे? हा सगळा चाललेली कथा कोणाची? रामप्रभूंची कथा आहे, रामायण कथा आहे. ही रामायण कथा नाही किंवा कृष्ण कथा नाही, ही कोणती कथा आहे? आत्मकथा. म्हणून आपण स्वामी रामतीर्थांनी चिंतन केलं, आपण करीत असतो कधी. त्यांनी सांगितलं जर रामायणाची कथा केली आहे की नाही, त्याला किती दक्षिणा देतात लोक? मोठे लोक रामायण कशासाठी शिकतात? की एक मोठी प्रसिद्धी आहे की नाही, आणि मोठा सन्मान आणि मोठी दक्षिणा मिळते. भागवत करतात लोक. आता इथं आपल्याकडे शिकलेले विद्यार्थी वृंदावनात कशाला गेले? तर ते म्हणतात भागवत शिकायला, कारण त्यांची इच्छा असते की काय आपण व्हावं, भागवतकार व्हावं. भागवतकार कशासाठी व्हावं? तर लोकांच्यामध्ये खूप सन्मान स्तुती मिळते, नंतर त्या लोकांमध्ये त्यांना दक्षिणा पण मिळते, ऐके नाही. कोणत्या कथेने? कृष्णकथा. भागवत कथा कृष्णकथा आहे, रामप्रभूंची कथा रामायण कथा आहे, आणि त्यांना ऐके नाही. आता ह्याच्यामध्ये ही रामकथा आहे का कृष्णकथा आहे? का ही आपलीच चाललेली कथा आहे? आता ह्या आपलीच चाललेली कथा आहे, म्हणजे आत्मकथा आहे. तर त्यांनी सांगितलं का पूर्वीच्या काळामध्ये जे राजे लोक होते ना, त्या राजे लोकांमध्ये त्यांना काय म्हणतात? भाट. भाट म्हणजे ते राजाची खूप स्तुती करायचे. तुमच्यासारखा उदार कोणीच नाही, तर तुमच्यासारखा राजा ह्या त्रैलोक्यात आतापर्यंत कोणी झालाच नाही, असं ते स्तुती गान करायचे. मग तो राजा काय करायचा? त्यांना मोहराचा पाऊस पाडायचा त्यांच्यावर. मग हे नवीन नवीन काव्य करायचे, ऐकी नाही, राजाची कथा केली. तर तसं जर रामायणाची कथा केली, ऐकी नाही, बरं दुसऱ्या समजा आता आपल्यासमोर दुसऱ्याची किती स्तुती केली, आपण देऊ का त्याला दक्षिणा? आपल्याला स्तुती कोणाची आवडते? आत्मस्तुती, है की नाही? आपली केलेली स्तुती आवडते. आणि हे जे ग्रंथ हे कोणाची स्तुती करतात? सगळी आत्मा सद्रूप. तुम्ही सद्रूप आहात, तुम्ही चिद्रूप आहात, आनंदरूप आहात. त्या उपनिषदामध्ये सांगितलं काय? शृण्वंत वास्य अमृतस्य पुत्राः आये धामानी दिव्यानी तस्तु. तुम्ही मरके नाहीत, तुम्ही स्वर्गातले अमर अशा प्रकारचे देवता रूप आहात, तुम्ही दिव्य धाम निवासी आहात, असं वर्णन. किती स्तुती आहे आपली की नाही? मग जर रामकथेला कृष्णकथेला जर इतकं आपण महात्म्य देतो, तर ते आपली कथा आहे, ऐक नाही, आपली स्तुती आहे, तर आपण काय करायला पाहिजे? किती द्यायला पाहिजे? आपला जीव ओवाळून टाकायला पाहिजे, है की नाही? जीव जाऊ द्या, पण जीव खोटा असणारा जो जीवभाव तेवढा ओवाळून टाकला तर काय? नाशिवंत देता मोक्ष येईल हाता, असंच ना? आईशी याची कथा काय? नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. आईशी याची कथा पुराणात. कोणतं पुराण आहे? हे आत्मपुराण आहे, की नाही? आता हे भागवत पुराण नाही, रामायण नाही, हे काय आहे? आत्मपुराण. आणि ह्या आत्मपुराणामध्ये आपलं सगळा विचार चाललेला आहे. कोणाचा? आपला चाललेला आहे. फक्त हा विचार झोपला नाही तर आपला विचार कळेल, झोपला तर आपला होता का दुसरा कोणाचा होता हे सुद्धा कळणार नाही. तरी पण पुण्य प्राप्त होणार, कारण दुसऱ्या घरी झोपण्यापेक्षा कुठं झोपले? पडवून राहीन ते ठाय, उगाच संतांची आप आहे. उलट या ठिकाणी तरी सुद्धा पुण्य मिळेल. झोपण्यासाठी का होईना माणसाने यावंच ह्याच्या, कारण दुसऱ्याला झोप ही अशी आहे की ते संसर्गजन्य व्याधी आहे, शेजारी बसलेल्याला सुद्धा येते. म्हणून आपण काही का होईना लागण केली पाहिजे, पुण्याचं काम
केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी यायचंच कसंही जरी असलं तर सांगतात की काय ही कथा कोणती आहे? आत्मकथा. म्हणून हा चाललेला विचार हा आपल्याला समजलाच पाहिजे, कारण हा आपल्याशी संबंधित आहे. म्हणून आपण अत्यंत आत्मकेंद्रित होऊन हा विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी सांगतात की बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. तर ही आत्मत्वाने जाणे म्हणजे मीच आहे असं बुद्धी जाणते, माझ्याहून भिन्न नाही. अभिन्नत्वाने जाणे म्हणा, आत्मत्वाने जाणे, किंवा त्या ठिकाणी परोक्षत्वाने जाणे न जाणे. तर आता कशाने जाणे? अभिन्नत्वाने जाणे. लक्ष्यार्थाचा विचार केल्याने जाणे का वाच्यार्थाचा विचार केल्याने जाणे? लक्ष्यार्थाचा विचार केलेली बुद्धी जाणे. असं हे सांगितलं आपण एक नेहमी परंपरेत आलेलं. तुम्ही जास्त चिंतन केलं तर ह्याच्यापेक्षा वेगळं, याच्यापेक्षा स्फुरण सूक्ष्म आपल्याला होऊ शकतं. तर आता हे झालं. आता काय एकच राहिला का? एकच राहिला. तो कोणता राहिला? की वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे. म्हणजे आता हे शब्द पुन्हा वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फल. वृत्ती म्हणजे काय, फल म्हणजे काय, आणि शक्तिवृत्ती काय आहे की नाही आपलं काय फल वृत्तीव्याप्ती म्हणजे काय आणि फलव्याप्ती म्हणजे काय, आणि त्याने जाणे आणि न जाणे कसं. जर आजच सगळे नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळाले, तेच आपल्याला थोडे बरेच अपरिचित आहे. म्हणून आता आपल्या बुद्धीला थोडी विश्रांती करू आणि उद्या जे पुन्हा उद्या एकदम उत्साहात यायचं सकाळी. म्हणजे हे काय वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती याचा आपल्याला जर चिंतन कळालं की आपले 4 तरंग झाल्यासारखे आहेत. हाच आशय आणखी थोडासा बारकाईनं समजून घ्यायचा. म्हणून उद्या आज खूप वेळा वाचून या. आपण वाचणार तरी काय नाही का, अजून पुढं व्हायचं तर काय हरकत नाही. फक्त बुद्धी एकदम कोरी ठेवून उत्साही ठेवून यायचं. मग आपण ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञान